दरम्यान मुंबईतल्या रस्त्यांची सध्या काय परिस्थिती आहे आढावा घेतलाय अजय माने यांनी। मुंबईच्या रस्त्यांची कामं 31 मे पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश मुंबई महापालिकेने दिलेले आहेत। त्याच पार्श्वभूमीवर आपण आता मुंबईच्या रस्त्यांची परिस्थिती काय याचा आढावा घेतोय। मी सध्या वांद्रे पश्चिम या भागातील या रस्त्यांची अवस्था बघू शकतो आपण की आता सिमेंटचं जे काम आहे ते सुरू असलेलं आपल्याला पाहायला मिळते। 20 तारखेपर्यंत जे ते क्युरिंगचं काम करणं अनिवार्य असेल, कारण की सिमेंट कॉन्क्रिटीकरणाचे रस्ते जे ते सुकण्यासाठी कालावधी लागतो आणि त्याच पार्श्वभूमीवर जर आपण पाहिलं तर क्युरिंग करायचे असेल तर ते 20 मेच्या आतच करावी असे सुद्धा आदेश आता मुंबई महापालिकेने दिलेले आहेत। त्याच पार्श्वभूमीवर आपण जर समोरचा पट्टा पाहिला तर क्युरिंगचं काम जे ते जोराने चालू असलेलं पाहायला मिळतं। त्याच पार्श्वभूमीवर आता रस्ते 31 मे पर्यंत मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार का, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे। कारण की एकीकडे पालिका प्रशासन म्हणते जर 31 मे पर्यंत रस्ते मुंबईकरांच्या सेवेसाठी आले नाही तर कंत्राटदारावर जो आहे तो दंड आकारण्यात येईल। तर दुसरीकडे आता आज 19 तारीख आणि उद्या 20 मे पर्यंत क्युरिंगचं काम पूर्ण करायचं आहे। त्याच्यानंतर 10 दिवस जे ते रस्ते सुकवणे आणि इतर जी रस्त्याची डागडुजी असते, रस्त्यावर रेषा मारणं, त्याच्यानंतर पादचारी पथाच्या आजूबाजूची डागडुजी असते, त्याच्यासाठीचा वेळ जो आहे तो 10 दिवसाचा लागणार आहे। त्याच पार्श्वभूमीवर आता मुंबईकरांच्या आयुष्यात यंदा पावसाआधी जे योग्य रस्ते ते मिळणार का, हा पहिला प्रश्न आहे। आणि दुसरा प्रश्न की पावसाआधी रस्त्यांची कामं तरी हातात घेतलीत पण ही कामं पूर्णत्वास जाणार की नाही हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गजानन बाळापूरकरसह मी अजय माने, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।